सोलार रूफटॉपवरती महावितरणकडून घालण्यात आलेले निर्बंध, त्यावरती सोलर असोसिएशनने केलेली मुंबई हायकोर्टातली याचिका आणि त्यावरती मिळालेला छोटासा विजय, यावरती हा व्हिडिओ आहे. महावितरणकडून गेल्या काही वर्षापासून सोलार रूफटॉपवरती कसे निर्बंध टाकता येतील आणि त्यापासून ग्राहकांना मिळणारे फायदे कसे कमी करता येतील यावरती संशोधन करत असतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोलार रूफटॉप कॅपॅसिटीवरती निर्बंध, जो गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. म्हणजे जर ग्राहक आज सोलार रूफटॉप बसवणार असेल तर त्या सोलार सिस्टमची कॅपॅसिटी ग्राहक भविष्यातील गरजा पाहून न ठरवता त्याची कॅपॅसिटी महावितरण ग्राहकांनी मागच्या वर्षी वापरलेल्या वीज वापरानुसार ठरवणार. म्हणजे मागच्या वर्षीच्या वीज वापरा इतकेच सोलर बसवू शकता अशी अट महावितरणने आपल्या पोर्टलवरती घालून ठेवली आणि सोलार रूफटॉपला ब्रेक लागला. आता याचा विरोध चालू झाल्यानंतर महावितरणने सांगितले की जर जास्तीचे सोलर बसवायचे असेल तर अधिकच्या सोलार रूफटॉपची मंजुरी ही महावितरणचे अधिकारी साईट सर्वे करून ठरवतील व मंजुरी देतील. खरं तर साईट सर्वे करून ठरवता न येणारी ही गोष्ट आहे. मग यावरती सोलर असोसिएशनने या नियमावलीला मुंबई हायकोर्टात चॅलेंज केले. कोर्टात ज्यावेळी युक्तिवाद चालू झाला त्यावेळी असोसिएशनचे वकील श्री ॲडव्होकेट डेरियस खंबाटा यांनी जस्टिस कोलाबावाला आणि पुणेवाला यांच्या निदर्शनास आणून दिलं की कसं महावितरण 10 किलोवॅटपर्यंतचे सोलरचे सँक्शन रिजेक्ट करत आहे. या उलट तर 10 किलोवॅटपर्यंतच्या सोलार रूफटॉपला स्वयंचलित मंजुरी मिळायला हवी आणि ऑटो अप्रुव्हलचा महावितरणने एक सर्क्युलरही काढला होता. तरीही महावितरण 10 किलोवॅटपर्यंतचे सोलार रूफटॉपचे अर्ज रिजेक्ट करत आहे. यावरती जजनी महावितरणच्या वकिलांना विचारले असता असं का होते हे विचारले असता त्यावरती वकील साहेबांनी म्हणाले की तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून तसं होत होतं असं वकिलांनी सांगितलं. त्यावरती जजने पुन्हा विचारलं की काय यावरती सोल्युशन निघालं आहे का. त्यावरती वकील साहेबांनी म्हणाले की हो, दुरुस्त झालंय, पुन्हा अर्ज केला तर त्यांना मंजुरी मिळून जाईल. आता पुढची हिअरिंग ही 13 मार्चला होणार असून तोपर्यंत वेंडर्सनी आणि ग्राहकांनी अर्ज करून घ्यावेत आणि पाहावे की खरंच मंजुरी मिळत आहे की नाही. त्याचा फीडबॅक एरिया म्हणजे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनपर्यंत नक्की पोचवावा. पुन्हा भेटू 13 मार्चनंतर. तोपर्यंत धन्यवाद.